विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता 10वी पाठ क्रमांक दुसरा म्हणजे विज्ञान भाग 1 मधील पाठ क्रमांक दुसरा मूलद्रव्याची आवृत्ती वर्गीकरण हा पाठ आपण अभ्यासत आहोत। आतापर्यंत आपण या पाठामध्ये या ठिकाणी डोबेलायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके, मेंडेलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी हे मुद्दे अभ्यासलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला त्यापुढील मुद्दा म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील कल हा मुद्दा अभ्यासायचा आहे, जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बोर्डावर मी त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहून दिलेली आहे। सगळ्यांनी ही व्याख्या पाठ करून ठेवायची आहे आणि आपल्या नोटबुक मध्ये या ठिकाणी ही व्याख्या तुम्हाला लिहून ठेवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीतील कल म्हणजे काय? तर या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी आडव्या ओळींना आवर्तन म्हणतात, उभ्या ओळींना स्तंभ म्हणतात। आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 उभे स्तंभ आहेत, त्याला आपण गण म्हणतो। 7 आडव्या ओळी आहेत, त्याला आपण आवर्तन म्हणतो। या गणात किंवा आवर्तनामध्ये एखाद्या मूलद्रव्याला ठेवत असताना त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून या ठिकाणी ठेवले जाते। हे सर्व मुद्दे आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत। या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीतील कल म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया, त्याची डेफिनेशन आपण पाहूया। आधुनिक आवर्त सारणीचा कल कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे हे पाहूया। म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील कल म्हणजे काय हे अगोदर डेफिनेशन आपल्याला समजली गेली पाहिजे। त्याची व्याख्या मी बोर्डावर लिहिलेली आहे, सर्वांनी नोटबुक मध्ये या ठिकाणी लिहून घ्यायची आहे आणि पाठ करून ठेवायची आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची व्याख्या या ठिकाणी ही आहे। आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील, आवर्त म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितले, आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्याच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते, यालाच आधुनिक आवर्त सारणीचा कल असे म्हणतात। परत एकदा डेफिनेशन तुम्हाला सांगतो। आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये नियमितता दिसून येते, यालाच आधुनिक आवर्त सारणीतील कल असे म्हणतात। आधुनिक आवर्त सारणीचा कल जो आहे तो खाली दिलेल्या 3 मुद्द्यावर आढळून येतो। यामध्ये नंबर 1 आहे संयोजा, नंबर 2 आहे या ठिकाणी अणूचा आकारमान म्हणजे अणु आकारमान, आणि नंबर 3 आहे धातू अधातू गुणधर्म। तर हे तिन्हीच्या तिन्ही मुद्दे आपल्याला आज पाहायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, या ठिकाणी आपण संयोजा म्हणजे काय आणि संयोजा कशी ठरवली जाते हा मुद्दा गेलेल्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे। तर परत एकदा रिपीट करतो तुम्हाला, संयोजा कशावरून ठरवतो आपण? एखाद्या मूलद्रव्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून संयोजा ठरवली जाते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, या ठिकाणी एखाद्या मूलद्रव्याची संयोजा आपण त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन वरून ठरवत असतो। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर या ठिकाणी पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत संयोजा। आता संयोजा हा मुद्दा पाहत असताना या ठिकाणी कोणत्याही मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून या ठिकाणी किंवा त्या मूलद्रव्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनवरून
या ठिकाणी संयुजा ठरवत असतो आपण. तर त्याच्यामध्ये आपण आधुनिक आवर्त सारणीचा विचार केला असता आपली आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी बनवत असताना अणु अंकाच्या चढत्या क्रमानं मांडणी केलेली आहे. याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी मूलद्रव्याची मांडणी ही अणु अंकाच्या चढत्या क्रमाने केली असता एखाद्या मूलद्रव्याचा संयोजा इलेक्ट्रॉनशी संबंध खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे मूलद्रव्य आणि त्याची संयोजा ही इलेक्ट्रॉन स्वरूपनाशी निगडीत आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे या ठिकाणी बघा संयोजा ठरवत असताना आपण काय करतो, त्या मूलद्रव्याची बाह्यतम कक्षा विचारात घेतो. बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या मूलद्रव्या म्हणजे इलेक्ट्रॉन वरून त्या मूलद्रव्याची संयोजा आपण ठरवत असतो. आता थोडस या संयोजेविषयी आपण दुसरे 2-3 मुद्दे पाहणार आहोत जे मी तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. परत एकदा आपण ह्या संयोजाचा या ठिकाणी मुद्दा उपस्थित असल्यामुळे या ठिकाणी ते आपण परत एकदा रिपीट करूया. बघा आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकाच गणातील मूलद्रव्य, हे पॉइंट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. एकाच गणातील मूलद्रव्य ही समान संयोजा दर्शवतात. लक्षात आलं तर आपण या ठिकाणी परत एकदा मी तो मुद्दा तुम्हाला सांगतो. एकाच गणातील मूलद्रव्य ही समान संयोजा दर्शवतात. नंबर 2, डावीकडून उजवीकडे जात असताना आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आपण पाहिलेलं आहे की मूलद्रव्याच्या मध्ये दोन मूलद्रव्याच्या मध्ये थोडाफार प्रमाणात बदल दिसून येतो, त्याच्या गुणधर्मामध्ये सुद्धा बदल दिसून येतो. हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. तर या ठिकाणी म्हणजे आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक 1-1 ने वाढत जातो. अणुअंक 1-1 ने वाढत जातो. म्हणजे कोणत्याही आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना काय होतो, अणुअंक वाढत जातो आणि त्यामुळे संयोजा सुद्धा या ठिकाणी बदलत जाते. कारण आपल्याला माहित आहे आवर्तनामध्ये कक्षा आहे तेवढीच राहते, फक्त अणुअंक बदलत असल्यामुळे त्याचं संयोजा इलेक्ट्रॉन सुद्धा बदलतो आणि त्याच्यामुळं संयोजा सुद्धा बदलली जाते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे ज्या मूलद्रव्याचे संयोजा इलेक्ट्रॉन समान आहेत अशा मूलद्रव्यांना एकाच गणात ठेवण्यात आलेला आहे. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, ज्या मूलद्रव्याचे संयोजा इलेक्ट्रॉन समान आहे अशा मूलद्रव्याला एकाच गणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 2 तर मुद्दे ह्याच्यामधले तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा आधुनिक आवर्त सारणीतील कल आहे जे संयोजाचा आहे, तो म्हणजे एकाच एक समान संयोजा असलेले जे काही मूलद्रव्य आहेत ते एकाच गणामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे, एकाच गणातील मूलद्रव्य ही समान संयोजा दाखवत असून त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा साम्य दिसून येते. आता तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो असा की या ठिकाणी जसा अणुअंक 1-1 ने वाढत जातो तसं इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वाढत जाते. बघा डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक 1-1 न वाढत जातो तसं त्याच्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वाढत जाते आणि त्याच्यामुळं त्याची संयोजा सुद्धा बदलत जाते. हे 3 मुद्दे तुम्हाला ह्या संयोजा या मध्ये लक्षात ठेवायचे आहेत. हा आधुनिक आवर्त सारणीतील संयोजेचा कल आहे. दुसरा मुद्दा तो आहे तो म्हणजे अणूचं आकारमान. लक्ष द्या इकडं. आता अणु आकारमान म्हणजे काय हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा अणूचा आकार हा अणूच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. तो कसा, तो थोडक्यात तुम्हाला सांगतो. लक्ष द्या इकडं. हे बघा
हा एक अणू आहे आणि हे त्याचे केंद्र. म्हणजे अणूचे आकारमान याची व्याख्या पाहत असताना थोडं लक्ष द्या. अणूचा आकार म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. अणूचा आकार म्हणजे बघा, अणूचे केंद्रक आणि बाह्यतम कक्षा, अणूचे केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यातील अंतराला अणूचा आकार असे म्हणतात किंवा अणूची त्रिज्या असे म्हणतात. आणि अणूच्या त्रिज्येवरून अणूचे आकारमान ठरवले जाते. बघा, अणूचे केंद्र आणि बाह्यतम कक्षा यातील अंतराला अणूची त्रिज्या असे म्हणतात. आणि या त्रिज्येवरूनच अणूचे आकारमान ठरवले जाते. आता बघा, या ठिकाणी आकारमान हा द्रव्याचा गुणधर्म असतो. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म असतो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म असतो. आणि अणूचे आकारमान म्हणजे काय हे परत एकदा रिपीट करतो. बघा, अणूचे आकारमान म्हणजे काय, तर हा जर समजा एक मूलद्रव्य आहे, ह्या मूलद्रव्याचे हे केंद्र आहे आणि ह्या मूलद्रव्याचे केंद्र आणि बाह्यतम कक्षा यातील अंतराला अणूची त्रिज्या म्हणतात. आणि अणूच्या त्रिज्येवरून अणूचे आकारमान ठरवले जाते. आता बघा, हा एक म्हणजे मूलद्रव्य आहे आणि हे त्याची त्रिज्या आहे. आता जसं जसं या ठिकाणी कक्षा वाढत जातील तसे तसे अणूचे आकारमान वाढत जाते. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अणूचे आकारमान हे कशावर, त्या मूलद्रव्याच्या त्रिज्येवर. म्हणजे त्रिज्या म्हणजे काय, तर अणूचे केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यातील अंतराला अणूची त्रिज्या असे म्हणतात. आणि आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. हा मुद्दा तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचा आहे. मी गेल्या व्हिडिओमध्ये आणखीन एक तुम्हाला मुद्दा सांगितला होता. या ठिकाणी अणू आकारमान आणि आधुनिक आवर्त सारणीतील कल याचा काय संबंध आहे, तर आपल्याला माहित आहे. बघा, या ठिकाणी कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन मध्ये एक एकने वाढ होत जाते. कक्षा तीच राहते, फक्त त्याच कक्षेत इलेक्ट्रॉन या ठिकाणी भरले जातात आणि त्याच्यामुळं ह्या अणु केंद्रकाकडून ते अधिक मोठ्या प्रमाणात खेचले जातात आणि धन प्रभार वाढतो. म्हणून या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार कमी कमी होत जातो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परत एकदा रिपीट करतो. कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना एकाच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन भरत गेल्यामुळे अणुकेंद्रकाकडून ते अधिक मोठ्या प्रमाणात खेचले जातात आणि केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी कमी होत जाते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे धातू अधातू गुणधर्म. आता थोडस लक्ष द्या. धातू अधातू गुणधर्म म्हणजे काय, तर बघा, धातू अधातू गुणधर्म हा मुद्दा पाहत असताना आपल्याला माहित आहे, आपण 8वी 9वी मध्ये पाहिलेलं आहे, धातूकडे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते आणि अधातूकडे इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच या ठिकाणी धातू हे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनतात. म्हणजे या ठिकाणी धातू जे आहेत संयुजा इलेक्ट्रॉन गमावतात आणि धन आयन बनण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडे असते आणि त्याच्यामुळे यालाच अणूची विद्युत धनता असे सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, अणूची विद्युत धनता म्हणजे काय, म्हणजेच या ठिकाणी एखादा धातू
त्याच्याकडील संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन तयार करतात आणि धनायन तयार केल्याच्या नंतर ह्यालाच अणूची धनता असे सुद्धा म्हणतात. आणि अणूची धनता म्हणजे मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. एखाद्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म म्हणजे त्या अणूची विद्युत धनता. विद्युत धनता म्हणजे त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. लक्ष द्या, परत एकदा सांगतो. एखाद्या धातूकडे, बघा धातू आणि अधातू मधला आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे. या ठिकाणी कोणत्याही धातू म्हणजे धातू असल्यानंतर त्या धातूकडे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळे धनायन तयार होतो आणि त्या ठिकाणी विद्युत धनता म्हणजे आता ह्यालाच आपण काय म्हणतो, अणूची विद्युत धनता असे सुद्धा म्हणतो. आणि अणूची विद्युत धनता म्हणजेच या ठिकाणी मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि कोणत्याही गणात वरून खाली जाताना म्हणजे वरून आता गण म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे उभे स्तंभ. कोणत्याही गणामध्ये, आता समजा हा गण आहे, त्या गणामध्ये कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना धातू गुण म्हणजे धातू गुण काय होत जातो, वाढत जातो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. गणात वरून खाली जाताना धातू गुण हा काय करतो, वाढत जातो. आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण हा कमी कमी होत जातो. धातू आणि अधातू गुणधर्म हा मुद्दा पाहत आहोत आपण. इकडे लक्ष द्या, मी 3 मुद्दे तुम्हाला आतापर्यंत सांगितले. कोणताही मूलद्रव्य म्हणजे कोणताही धातू इलेक्ट्रॉन देतो म्हणजे धातूकडे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्याच्याकडे धनायन विद्युत धनता तयार होते आणि त्याच्यामुळं या ठिकाणी यालाच काय म्हणतो आपण, धातू गुणधर्म असे म्हणतो. आता गणामध्ये वरून खाली जाताना, लक्ष द्या इकडं, वरून खाली जाताना या ठिकाणी धातू गुण वाढत जातो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आवर्तामध्ये मात्र असं होत नाही. आवर्तामध्ये मात्र या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जात असताना, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण हा कमी कमी होत जातो. हे 2-3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत, अधातू गुणधर्म. अधातू गुणधर्म म्हणजे काय ते पाहूया. बघा, कोणताही अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून, इलेक्ट्रॉन काय करतात, स्वीकारतात आणि त्याच्यामुळं त्याच्यावर विद्युत ऋणता गुण तयार होतो. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, विद्युत ऋणता असे सुद्धा म्हणतो. म्हणजे यालाच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म असे सुद्धा म्हणतो. म्हणजे धातू काय करतात, इलेक्ट्रॉन देतात, तर अधातू काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, अधातू गुणधर्म असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन घेऊन विद्युत ऋणायन त्याच्याकडे तयार होतो आणि त्याच्यामुळं यालाच काय म्हणतो आपण, अधातू गुणधर्म म्हणतो. आता ह्या अधातू गुणधर्मामध्ये आता ह्याचे एकदम विरुद्ध बघा, या ठिकाणी कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना अधातू गुणधर्म कमी कमी होत जातो. धातूचं काय सांगितलं मी, वाढत जातो, तर अधातूचं काय सांगितलं, कमी कमी होत जातो. तर या ठिकाणी कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अधातू गुणधर्म वाढत जातो. 2 गोष्टी लक्षात ठेवायचेत. मी आता काय सांगितलं, मी धातू गुणधर्म आणि अधातू गुणधर्म हा मुद्दा आपण पाहत आहोत. धातू गुणधर्म म्हणजे काय, धातूकडे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर धनप्रभार तयार होतो किंवा धनायन तयार होतो आणि याला धातू गुणधर्म असे म्हणतो. अधातू गुणधर्म म्हणजे काय, कोणत्याही अधातूकडे इलेक्ट्रॉन घेण्याची स्वीकारण्याची प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे विद्युत ऋणता हा गुणधर्म प्राप्त होतो आणि यालाच आपण अधातू गुणधर्म असे म्हणतो.
या ठिकाणी त्याच्यानंतर काय सांगितलं, आधुनिक आवर्त सारणीचा कल पाहतोय आपण. ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं, धातूमध्ये, लक्ष द्या इकडं, धातूमध्ये गणात वरून खाली जाताना धातू गुण वाढत जातो, तर अधातू गुण हा कमी कमी होत जातो. आणि दुसरा मुद्दा असा सांगितला की या ठिकाणी कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी कमी होत जातो, तर या ठिकाणी अधातू गुण काय होत जातो, वाढत जातो. हे 2-3 मुद्दे तुम्हाला थोडस लक्षात ठेवायचे आहेत. तर आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आधुनिक आवर्त सारणीतील कल हा मुद्दा अभ्यासलेला आहे. आधुनिक आवर्त सारणीतील कल ह्याची व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानंतर संयोजन मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अणूचे आकारमान मी आता तुम्हाला ह्याचं म्हणजे विस्तार करून सांगितलेला. अणूचा आकारमान हे अणूच्या त्रिज्येवरून ठरवतात, हा मुद्दा तुम्हाला विसरायचा नाही. अणूचा आकार हा अणूच्या त्रिज्येवरून ठरवतात आणि अणूची त्रिज्या म्हणजे काय मी आता तुम्हाला सांगितलं की अणूचे केंद्र आणि बाह्यतम कक्षा यातील अंतराला अणूची त्रिज्या म्हणतात. जेवढ्या कक्षा वाढतील तेवढं त्या अणूचा आकारमान वाढत जाते. आणि या ठिकाणी एक तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवायचा की कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या म्हणजे अणूचा आकार कमी कमी होत जातो. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जात असताना एकाच कक्षेत इलेक्ट्रॉन भरत गेल्यामुळे एकाच कक्षेत इलेक्ट्रॉन भरत गेल्यामुळे या ठिकाणी अणु केंद्रकाकडून ते अधिक मोठ्या प्रमाणात खेचले जातात आणि त्या ठिकाणी धन प्रभार वाढल्यामुळे अणूचा आकार डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी होत जातो. आणि तिसरा जो सांगितलाय धातू आणि अधातू गुणधर्म, मी आता तुम्हाला सांगितलं धातू गुणधर्म म्हणजे काय, कोणत्याही धातूकडे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर धन प्रभार तयार होतो, धनायन तयार होतो आणि यालाच धातू गुणधर्म असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये मी आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगितला तो असा की गणामध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जातो आणि अधातू गुणधर्म कमी होत जातो. तर या ठिकाणी आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी कमी होत जातो, तर अधातू गुण हा वाढत जातो. तर हे मुद्दे तुम्हाला काय करायचे या ठिकाणी थोडस लक्षात ठेवायचे. याच्यानंतर राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.